नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशानं 2024 नंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर 2024च्या नंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सोडण्याचा निर्णय रशिया या देशाने घेतलेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा रशिया याचं योग्य उत्तर आहे. रशियानं हा निर्णय घेण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे रशियाला हा अंतराळ स्थानक सोडण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग रशियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्लादिमीर पुतिन हे रशियाचे अध्यक्ष आहेत. तर रशियाची अंतराळ संस्था आहे रोसकोस्मोस आणि तिचे प्रमुख आहेत युरी बोरोसो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. रशियानं 1957 मध्ये पहिला उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केला होता आणि 1961 मध्ये पहिल्या मानवाला अवकाशामध्ये पाठवलं होतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे आहे ते 20 नोव्हेंबर 1998 ला पहिल्यांदा अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला आहे आणि त्याचा उद्देश अंतराळाचा दीर्घकालीन शोध सक्षम करणं आणि पृथ्वीवरील लोकांना त्याचे फायदे प्रदान करणे हा आहे. आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे सदस्य कॅनडा, जपान, रशियन फेडरेशन, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे 11 देश या अवकाश स्थानकाचे सदस्य आहेत. आणि यामधून आता रशियानं माघार घेण्याचा निर्णय किंवा बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं किती देशांना सदस्यत्व दिलं आहे? तर नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 3 देशांना सदस्यत्व दिलेलं आहे. पर्याय क्रमांक तिसरा 3 याचं योग्य उत्तर आहे. तर आशियामधील कंबोडिया आणि उझबेकिस्तान आणि आफ्रिकेतील कोटे डी आयव्हर या 3 देशांना असोसिएट सदस्यत्वाचा दर्जा आयसीसी कडून आता देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आयसीसीचे एकूण सदस्य देश बनलेले आहेत 108 आणि त्यापैकी असोसिएट सदस्य आहेत 96. त्याचबरोबर आयसीसीचा उल्लेख आलेला आहे. तर आयसीसी म्हणजे काय? तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, तिला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असं मराठीमध्ये म्हणतो. ही एक क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे जिची स्थापना 15 जून 1909 ला झालेली असून तिचे आता एकूण सदस्य देश 108 बनलेले आहेत. या संस्थेचं मुख्यालय संयुक्त अरब अमिरातमधील दुबई या ठिकाणी असून तिचे अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पोलिसांच्या उपस्थितीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या गस्तीवर रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी हरियाणा राज्यानं कोणती प्रणाली सुरू केली आहे? तर हरियाणा राज्यानं पोलिसांच्या उपस्थितीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या गस्तीवर रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी स्मार्ट ई बीट नावाची प्रणाली सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला स्मार्ट ई बीट याचं योग्य उत्तर आहे. तर याचबरोबर आपण पर्यायांबद्दल देखील स्पष्टीकरण पाहूया. स्मार्ट ई बीट ही प्रणाली जी आहे ती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पोलिसांच्या उपस्थितीसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी गस्तीवर रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी सुरू केलेली आहे. त्यानंतर ई प्लॅटफॉर्म जो आहे तो कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर परिमाण जे आहे ते दिल्ली सरकारचं क्षेत्र नियोजन मंडळाचं भूपोर्टल आहे. आणि आधार फेस आरडी जे ऍप्लिकेशन आहे ते आधार चेहरा प्रमाणीकरण ऍप्लिकेशन आहे जे की युडाईने विकसित केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. शेणाच्या इष्टतम वापराद्वारे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एनडीडीबी मृदा लिमिटेडचं उद्घाटन कोणी केलं आहे? तर शेणाच्या इष्टतम वापराद्वारे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एनडीडीबी मृदा लिमिटेडचं उद्घाटन परषोत्तम रुपाला यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा परषोत्तम रुपाला याचं योग्य उत्तर आहे. तर परषोत्तम रुपाला हे भारताचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची नवीन उपकंपनी असणाऱ्या एनडीडीबी मृदा लिमिटेडचं अनावरण केलेलं आहे. या कंपनीचा उद्देश काय आहे? तर शेणाच्या इष्टतम वापराद्वारे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं हा या कंपनीचा उद्देश आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ते भारतामध्ये पहिल्यांदा 1924 मध्ये यांची सुरुवात झालेली आहे. पर्याय क्रमांक पहिला 1924 याचं योग्य उत्तर आहे. तर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी या स्पर्धांची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला या स्पर्धा डॉक्टर ए जी नोहेरन आणि हॅरी क्रो बक यांच्या प्रयत्नांमुळे 1924 मध्ये अविभाजित पंजाबमध्ये लाहोर या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक खेळ या नावाने सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या 3 आवृत्त्या ज्या आहेत त्या लाहोर शहरामध्ये आयोजित केल्या गेल्या आणि कलकत्ता या ठिकाणी 1938 मध्ये 8व्या आवृत्तीनंतर या स्पर्धांचं नाव बदलून राष्ट्रीय खेळ असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 1948 साली या स्पर्धा आयोजित करण्याचा मान जो आहे तो लखनौ शहराने मिळवलेला आहे. आणि नंतर 1985 मध्ये ऑलिम्पिकच्या धर्तीवरती पहिल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
तर या स्पर्धांच्या नावाचा इतिहास, त्यानंतर या स्पर्धांमध्ये हे जे काही 4 महत्त्वाचे टप्पे आहेत ते देखील तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन किती शहरांमध्ये करण्यात येणार आहे? तर 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या गुजरातमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत आणि गुजरातमधील एकूण 6 शहरांमध्ये या स्पर्धांचं आयोजन होणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. 6 शहरांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तर 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा याबद्दल आपण माहिती घेऊया. या स्पर्धांचं यजमान राज्य आहे गुजरात. आयोजन होणार आहे अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर आणि गांधीनगर या 6 शहरांमध्ये या स्पर्धांचं आयोजन होणार आहे. यांची या वर्षीची आवृत्ती 36वी असणार असून या स्पर्धांचा कालावधी 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान आहे. या स्पर्धांमध्ये एकूण 36 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये योगासन आणि मल्लखांब या नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धांचा लोगो काय आहे तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि गिरचा एशियाटिक सिंह हा या स्पर्धांचा लोगो आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या अगोदरच्या 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2015 साली केरळमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या, हे देखील तुम्हाला सोबत लक्षात असणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक हेपॅटायटिस दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? तर जागतिक हेपॅटायटिस दिवस जो आहे तो 28 जुलैला साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 28 जुलै याचं योग्य उत्तर आहे. तर 2022च्या हेपॅटायटिस दिनाची थीम राहिलेली आहे ब्रिंगिंग हेपॅटायटिस केअर क्लोजर टू यू. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. काय नाव आहे थीमचं तर ब्रिंगिंग हेपॅटायटिस केअर क्लोजर टू यू. आणि याचबरोबर जुलै 2022 मधील महत्वाचे दिवस आपण रिवाइज करूया. 24 जुलै 2022 ला राष्ट्रीय आयकर दिवस होता. 26 जुलै 2022 ला कारगिल विजय दिवस आणि जागतिक खारफुटी वनस्पती दिवस होता. 27 जुलै 2022 ला CRPFचा 84वा स्थापना दिवस होता आणि 28 जुलै 2022 ला जागतिक हेपॅटायटिस दिवस होता. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. कोणत्या राज्यामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे? तर भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना जी आहे ती गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 गुजरात याचं योग्य उत्तर आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगर जवळील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी या ठिकाणी देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचं उद्घाटन केलेलं आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीलाच गिफ्ट सिटी असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज आहे त्याला IIBX असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. तर प्रश्नामध्ये IIBX असा देखील ऑप्शन दिला जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. यामुळे देशामधील सोने चांदीच्या व्यापाऱ्यांना परदेशामधून सोनं आयात करणं आता सोपं होणार आहे. आणि याची स्थापना कोणत्या एक्सचेंजच्या धर्तीवरती करण्यात आली आहे तर शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूल या एक्सचेंजच्या धर्तीवरती या आपल्या भारतातील पहिल्या बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. तसंच हे देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय सराफा एक्सचेंज बनलेलं आहे आणि भविष्यामध्ये या एक्सचेंजमध्ये चांदीचा व्यापार करण्याची योजना देखील आहे, परंतु सध्या फक्त सोन्याच्या व्यापारालाच यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या एक्सचेंजमुळे फायदा काय होणार आहे तर सध्या फक्त काही बँका आणि केंद्रीय बँकांनी मंजूर केलेल्या नामांकित एजन्सींना थेट परदेशामधून सोनं आयात करण्याची परवानगी होती. आता मात्र यासाठी पात्र ठरणारे जे ज्वेलर्स असतील ते सोन्याची थेट आयात करू शकणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. NSE IFSC SGX कनेक्ट प्लॅटफॉर्मचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर NSE IFSC SGX कनेक्ट प्लॅटफॉर्मचं उद्घाटन जे आहे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी याचं योग्य उत्तर आहे. तर या प्लॅटफॉर्मद्वारे सिंगापूर स्टॉक एक्सचेंजचे सदस्य जे असणार आहेत ते NSE IFSC मध्ये निफ्टी डेरिव्हेटिव्हसह व्यापार करू शकणार आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे तर NSE IFSC SGX कनेक्ट प्लॅटफॉर्म आणि याचं उद्घाटन कोणी केलं आहे तर नरेंद्र मोदी यांनी. तसंच त्यासोबत त्यांनी गुजरातमधील गिफ्ट सिटी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या इमारतीची देखील पायाभरणी मोदींनी केलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. 44व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी वनक्कम चेन्नई या गाण्याचं अनावरण कोणी केलं आहे? तर 44व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी वनक्कम चेन्नई या गाण्याचं अनावरण प्रसिद्ध संगीतकार AR रेहमान यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 AR रेहमान याचं योग्य उत्तर आहे. तर 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा 2022चं ठिकाण आहे चेन्नई जवळ महाबलीपुरम या ठिकाणी. या वर्षीची या स्पर्धांची आवृत्ती 44वी असून या स्पर्धांचा कालावधी 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 दरम्यान आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची संख्या आहे 188 आणि या स्पर्धांचा यजमान कोण आहे? मग आपला भारत या स्पर्धांचा यजमान आहे, जो की पहिल्यांदाच या
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धांचा शुभंकर आणि लोगो काय आहे तर थंबी नावाचा शुभंकर आणि लोगो या स्पर्धाचा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं प्रथमच क्रीडा ज्योतीच्या दौडीचं आयोजन या स्पर्धांसाठी केलं होतं आणि या क्रीडा ज्योतीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली होती आणि त्यानंतर ती ज्योत जी आहे ती भारतातील 75 शहरांमधून प्रवास करून महाबलीपुरम या ठिकाणी पोहोचलेली होती. त्याचबरोबर AR रेहमान यांनी 44व्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी विघ्नेश शिवन यांनी दिग्दर्शित केलेल्या वनक्कम चेन्नई या गाण्याचं अनावरण देखील केलेलं आहे याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी. तर याचे दिग्दर्शक आणि संगीतकार हे दोघेही लक्षात ठेवायचे आहेत. गाण्याचं नाव देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या तिन्हीपैकी कोणताही प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो कारण की या स्पर्धा पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. याचे सगळे मुद्दे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेइकल कोणत्या उद्योग समूहानं प्रदान केले आहेत? तर याचं उत्तर आहे टाटा समूह. दुसरा प्रश्न आहे, RBIने कोणत्या संस्थेला नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे? तर याचं उत्तर आहे पिरामल एंटरप्राइजेस. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, पेटीएमने 2023 पर्यंत BCCIच्या क्रिकेट सामन्यांसाठी शीर्षक प्रायोजक म्हणून कोणत्या कंपनीला अधिकार देण्याची विनंती केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मास्टर कार्ड. चौथा प्रश्न आहे, स्विस ओपन 2022 मध्ये अंतिम फेरीमध्ये मॅटिओ बेरेटिनीचा पराभव करून विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर याचं उत्तर आहे कॅस्पर रूड जो की नॉर्वेचा खेळाडू आहे. पाचवा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. आणि सहावा प्रश्न आहे, बाव्हारियन नॉर्डिक या कंपनीद्वारे विकसित मंकीपॉक्स रोगावरील कोणती लस युरोपियन कमिशनने मंजूर केली आहे? तर याचं उत्तर आहे IM Vanex. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने नुकतीच नौदलाकडे सुपूर्द केलेली देशातील पहिली स्वदेशी विमानाहू युद्धनौका कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रांत. दुसरा प्रश्न होता, कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला जागतिक ऊर्जा पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कौशिक राजशेखर. तिसरा प्रश्न होता, कोणती बँक तिच्या पालक संस्थेमध्ये विलीन झाल्यानंतर जगातील शीर्ष 10 सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे HDFC बँक. चौथा प्रश्न आहे, भारतातील पहिले ब्रेन हेल्थ क्लिनिक कोणत्या ठिकाणी सुरू झालं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळुरू. पाचवा प्रश्न आहे, यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या जम्मू चित्रपट महोत्सवाची आवृत्ती कितवी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरी. सहावा प्रश्न आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये दिल्ली विमानतळानं कितवं स्थान पटकावलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 13वं. सातवा प्रश्न आहे, 2025 चा ICC महिला एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. आठवा प्रश्न आहे, भारतातील रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 54. नववा प्रश्न आहे, कोणत्या राज्यानं पर्यटन धोरण 2021 मंजूर केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे झारखंड. आणि 10वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये बराक भूबन वन्यजीव अभयारण्य निर्माण करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. आणि यानंतर आता आपण कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर पाहूया. कालचा सराव प्रश्न होता, INS विक्रांत बद्दल तुम्हाला अयोग्य पर्याय निवडायचा होता आणि यामधला अयोग्य पर्याय जो होता तो तिसरा पर्याय अयोग्य होता. त्यामध्ये 40% स्वदेशी साहित्य वापरलं असं जे विधान होतं ते चुकीचं असून या युद्धनौकेमध्ये 76% स्वदेशी साहित्य वापरण्यात आलेलं आहे. यानंतर आजचा सराव प्रश्न आपण पाहूया. 2022 या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सदस्य न बनलेला देश आपल्याला ओळखायचा आहे आणि यासाठी पर्याय आहेत कंबोडिया, उझबेकिस्तान, कोटे डी आयव्होर आणि केनिया. तर यातलं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. यानंतर आपल्या PDF बद्दल आपण माहिती घेऊया. तर एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचे PDF आपल्या तयार आहे. ज्यांना खरेदी करायची असतील त्यांनी खाली क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि आपली पुढच्या महिन्याची म्हणजेच या संपलेल्या महिन्याची जी PDF आहे तर ती देखील लवकरच आपण तयार करणार आहोत. आणि यानंतर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.